नमस्कार. जुन्नर मिरचीमध्ये आपले स्वागत आहे. आपण करत आहेत आज जुन्नर तालुक्यामध्ये आदिवासी भागात झालेल्या विविध योजनांची पोलखोल. त्यामध्ये ही जी योजना आहे ही आहे मागासवर्गीय समाज प्रबोधन साहित्य संच पुरवणे. ही योजना आली आहे जिल्हा समाज कल्याण समिती बैठक 10/12/2019 मध्ये. याच्यामध्ये जे आहेत मागासवर्गीय समाज प्रबोधन साहित्य पुरवणे, तर आपण पाहतो ही टोटली समाज प्रबोधनाची यादी. यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे का आपल्या विभागाचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून कशा ह्या योजना लाटल्यात हे तुम्हाला थोडक्यात दाखवत आहे मी. त्यामध्ये मागासवर्गीय समाज प्रबोधन साहित्य संच पुरवणे यामध्ये गाव आहे केवाडी. तर केवाडी गावासाठी हे समाज प्रबोधन जे साहित्य आहे तर भजनाचं साहित्य जे आहे ते आले टोटली ते 7 लाभ घेतलेले आहेत फक्त एका केवाडी गावामध्ये. त्याच्यानंतर मागासवर्गीय वस्तीतील समाज मंदिरामध्ये बँजो साहित्य संच पुरवणे ते आपण पाहतोय केवाडी गावचं. तर ते हे जे बँजोचं साहित्य आहे हे एकाच गावात केवाडी या ठिकाणी टोटली घेतलेलं आहे 11 वेळा, म्हणजे एका गावामध्ये. म्हणजे आजपर्यंत हे जे मागासवर्गीय समाज साहित्य संच आहे, मागासवर्गीय प्रबोधन समाज साहित्य आणि बँजो संच, तर हे फक्त एका गावात जवळजवळ 18 वेळा घेतलेलं आहे. म्हणजे 18 समाज मंदिरं दाखवून हे वेगवेगळ्या याच्यावरती हे घेतलेलं आहे. म्हणजे आपल्या भागात जो निधी येतो याचा पूर्णपणे यांनी गैरवापर करून आणि कुठलाही याचा कुठे हे नाही. आणि हे जे योजना आहे साहित्य जे भेटलेलं आहे हे साहित्य कुठेच हे झालेलं नाही, पेटलेलं नाहीये. हे कुठंतरी याचा चुकीचा वापर करून फक्त यादीला नाव ओढून द्यायची आणि याचा कुठल्या तरी बोगस मध्ये हे साहित्य गावाला दिलेलं नाही. आज केवाडीमध्ये जर पाहिलं आपण तर सर्व टोटली 11 समाज मंदिरं दाखवलेत. 11 समाज मंदिर आहेत. तर आपण 11च्या 11 समाज मंदिरं जे आहेत त्यांची आपण नावं पाहूया, कुठकुठले समाज मंदिराच्या नावाखाली हे साहित्य लुटलेलं आहे. तर पहिलं समाज मंदिर आहे दलित वस्ती समाज मंदिर. त्याच्यानंतर दुसरं जे समाज मंदिर आहे धोबीघाट समाज मंदिर. त्यानंतर तिसरं जे समाज मंदिर आहे निर्मळवाडी समाज मंदिर. त्यानंतर चौथं जे समाज मंदिर आहे लांडेवाडी समाज मंदिर. त्याच्यानंतर 5वं जे समाज मंदिर आहे ते वाकी वस्ती समाज मंदिर. आणि 6वं जे समाज मंदिर आहे आंबशे समाज मंदिर. त्यानंतर 7वं जे समाज मंदिर आहे ते जडर वस्ती समाज मंदिर. आणि 8वं जे समाज मंदिर आहे ते पांदर वस्ती समाज मंदिर. त्यानंतर 9वं जे समाज मंदिर आहे ते आहे पांडव वस्ती समाज मंदिर. त्यानंतर जे 10वं समाज मंदिर आहे ते आंबेडकर वस्ती नगर समाज मंदिर. त्याच्यानंतर जे 11वं समाज मंदिर आहे ते गावठाण समाज मंदिर. तर अशी विविध वेगवेगळ्या प्रकारची आजपर्यंत केवाडीमध्ये कुठेही एवढी समाज मंदिरं नाही, एवढी 11 समाज मंदिरं दाखवून हे सगळं शासनाची योजना लुटलेल्या आहेत. आणि फक्त हे दाखवण्यात आलं आहे कागदोपत्री, पण प्रत्यक्षात ह्या योजना दिल्या नाहीत आणि ह्या चुकीच्या पद्धतीने ह्या सगळ्या योजनांचा लुटल्या गेल्या आहेत. हे फक्त आपल्या स्वतःच्या पदाचा यांनी गैरवापर केलेला आहे आणि ह्या योजना लाटल्या आहेत. आपण करत आहोत आपल्या आदिवासी भागातील झालेल्या विविध प्रकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, त्यानंतर जे मोठमोठ्या काही जे आपले रस्ते असतील, त्याच्यानंतर आपल्या भागातील समाज मंदिरे असतील, इमारती बांधकाम झाले असतील, दवाखान्यांचे बांधकाम झाले असतील, हे सगळ्याची आपण करणारे भविष्यात सगळ्यांची पोलखोल. आणि केंद्र सरकारची सारखी मोठी योजना आली, ह्या योजनेचा एकदम चुकीचा आणि चुकीच्या पद्धतीने हे केलं. गेल्या 2 वर्षापासून जलजीवन योजना चालू आहे, पण कुठेही आज एकाही गावाला त्या जलजीवन योजनेचा फायदा झालेला नाही, कुठं पाणी प्यायला मिळालेलं नाही. आता हे सांगतात हा केंद्राचा पैसा आहे, पण केंद्राचा जो पैसा आहे केंद्राकडे कुठं पैशाची शेती नाही. तर हा गोरगरिबांचा पैसा आपला टॅक्स कटिंग होऊन जातो, तोच पैसा केंद्राकडे राज्य शासनाकडे जातो, तोच पैसा आपल्या विकासाला दिला जातो. तर गोरगरीब जनतेचा पैसा आहे. आता हे जे आपण जर पाहिलं तर आपल्या भागातील जे नेते आहेत, आपल्या भागातील जे आपण म्हणतो स्वतःला जे आदिवासींचं आधार कार्ड जे समजतात, आता यांचे जर पाहिलं आपण हे आता कधी कधी बोलता म्हणतात धरण आपल्या उशाला आणि कोरड आपल्या गशाला. तर आपण पाहत आहोत धरण आपल्या उशाला आणि कोरड आपल्या गशाला, आणि जलजीवनचा बारा तुम्ही जर पाहिला त्यांच्या उसाला आहे. काय अशा ह्या योजना आपल्या भागात चालू आहेत आणि यांनी मोठ्या प्रमाणावरती आपल्या जनतेची फसवणूक चालू आहे. तर हे जे आधार कार्ड आहे जनतेचं, यांनी हे स्वतः आता ठेकेदार याच्यात उतरलेले आहेत. आणि आज जर केवाडी सारख्या गावात जर पाहिलं तुम्ही तर केवाडी सारख्या गावाला पिण्यासाठी पाणी नाही आजही या मिनिटाला. आणि केवाडीची जर जल जीवन योजना पाहिली तर हे स्वतः तिथे ठेकेदारी करतायत.
जे ठेकेदार आहेत, प्रॉपर जे ठेकेदार आहेत त्यांना दमदाटी करून हे तिथलं काम हे स्वतः पाहत आहेत. आणि मग हे कुठं भाषण ठोकायला लागले तर मग हे असेच म्हणतात का धरण आपल्या उशाला आणि कोरड आपल्या घशाला. आणि तुम्ही जर प्रत्यक्ष पाहिलं तर जलजीवनचं पाणी यांच्या उसाला आहे आता ह्या मिनिटाला. पाठीमागे जी पोलखोल केली होती बस स्टॉपची, त्या बस स्टॉप पैकी आपण पाहतोय हे खामगावचं बस स्टॉप आहे. ह्या बस स्टॉपला पण 75,000 रुपये खर्च केला होता. तर आपण पाहू शकताय आता हे पण बस स्टॉप याला किती निधी खर्च केलेला आहे. याला कडापे नाही, ही चक्कर स्टाईल पाहू शकताय. तुम्ही जर हे पाहिलं याच्यावरती सुद्धा 7 ते 8 पत्रे टाकलेले आहेत. म्हणजे असाच हा विकास एकदम बोगस आणि बोगस हा आपल्या भागातला विकास चालू आहे. आणि आपण हे सगळे हे आपल्या जुन्नरच्या मिरचीमध्ये हे सगळं आपल्या ज्या आजपर्यंत जेवढी विकास कामं झाली आहेत त्या प्रत्येकाची आपण हे पोलखोल करणार आहोत. आणि जे सत्य वस्तुस्थिती आहे ती समाजासमोर आणणार आहे, जनतेसमोर आपण ही वस्तुस्थिती मांडणार आहे.